कराळे मास्तर सुप्रिया सुळे ते निलेश लंके अशी आहे एनसीपी शरद पवार गटाची उमेदवारी यादी। लोकसभा इलेक्शन लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे। भारतीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत। दरम्यान लोकसभा निवडणुका संदर्भात राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। खरं तर सध्या स्थितीला देशभरात राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे। भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केल्या आहेत। भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत। काँग्रेसने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे, पण महाराष्ट्रातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाहीत। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा गदारोळ अजून संपलेला नसल्याचे चित्र असून त्यामुळे महाविकास आघाडीमधील कोणत्याच पक्षाचे अधिकृत उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत। अशातच मात्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत असून यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी एनसीपी शरद पवार गटातील संभाव्य उमेदवारांची यादी हाती आली आहे। शरद पवार यांच्या गटातून येत्या लोकसभा निवडणुकीत कोणाला संधी दिली जाऊ शकते याबाबत मोठी माहिती समोर आली आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर नितेश कराळे मास्तर यांना संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघ या जागेवर संसद रत्न तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत। विशेष म्हणजे या जागेवर अजितदादा यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेल असे म्हटले जात आहे। यामुळे या जागेवरील निवडणूक ननद भावजाई यांच्यात रंगणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।